सुरमई 750ला मिळते, पापलेट 1300 रुपयांना, मटण 850 रुपयांना मिळते. आज काय घ्यावे याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच दामूचा फोन आला. दामू म्हणजे माझा लेबर. म्हणाला, साहेब जरा पैशांची नड होती. मी म्हटलं, हां संध्याकाळी बघू. होय साहेब म्हणत त्यानं फोन ठेवला. दुपारी 58 रुपये लिटरची चितळे दुधाची पिशवी, 150 रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि 100 रुपयाची लोणच्याची बरणी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोने ऑनलाईन मागवलेल्या 3 साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी 850 रुपयांची होती. साड्या बघतानाच पुन्हा त्या लेबरचा फोन आला. म्हणाला, साहेब आत्ता जमल का भेटायला? मी वैतागत म्हणालो, अरे बाबा आत्ता लय ऊन आहे, मी येतो की संध्याकाळी? केविलवाण्या आवाजात तो म्हणाला, साहेब मी आलोय चालत चौकापर्यंत. मला धक्काच बसला. म्हणालो, अरे तू एवढ्या उन्हात 2 किलोमीटर चालत आलाय, खूपच गरज आहे का पैशांची? हतबल होत म्हणाला, होय साहेब. भुवयांचा आकडा करत म्हणालो, किती पैसे पाहिजेत? तसा दबक्या आवाजात म्हणाला, 100 रुपये पाहिजे होते साहेब. थांब थांब आलो मी, असं म्हणत गाडी चालू करून चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. थोडा हसला. म्हणालो, काय रे, कशाला एवढे अर्जंट पैसे पाहिजेत होते? बापाला दारू पाहिजे का भाऊ हारला जुगारात? तसा तो उसनं हसू तोंडावर आणत म्हणाला, साहेब 3 दिवस झालं हाजरीच नाही मिळाली. काल दळण टाकलंय इथल्या गिरणीत, ते आणाय पैसेच नाही. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी, पण आता भूक लागली म्हणून रडायला लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला. याची एक पोरगी 1 वर्षाची, दुसरी 6 महिन्याची. दीर्घ श्वास घेत मी त्याच्या हातात 100च्या 2 नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, एवढे नको साहेब, 100 बास होत्यान. पगार झाल्यावर तुम्हाला वापस करीन. त्याच्या उत्तराने खूप आश्चर्य वाटले. दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला. माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दूध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीचं पीठ आणायला निघाला होता. माझी बायको 2-2.5 हजाराच्या साड्या पाहून जेवढी खुश झाली, त्याहून जास्त खुश याची बायको होणार होती. मित्रांनो, सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाचं सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोक चांगल्या नोकरीला आहेत. कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण जरूर करा, पण काबाड कष्ट करणाऱ्यांना 50-100 देताना हात आखडू नका. आज मजुरांचे वाईट दिवस आहेत. बऱ्याच लोकांवर खरोखर कठीण प्रसंग आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.